भाजपचे राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी श्रीनगरमध्ये तिरंगा फडकवणे आणि कलम 370च्या मुद्द्यावरून माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे। 20 वर्षापूर्वी श्रीनगरला गेलो होतो तेव्हा तेथील स्तंभावर तिरंगा नव्हता। तिथे तिरंगा नसण्याचं मुख्य कारण पंडित नेहरू होते। आज तिरंगा फडकण्याचं कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे। मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाले नसते तर कलम 370 हटलं असतं का, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे। 20 वर्षाच्या अगोदर गेलो होतो तेव्हा त्या लाल चौकात जो स्तंभ आहे त्याच्यावर तिरंगा ध्वज नव्हता आणि यावेळेला जेव्हा गेलो तेव्हा तिरंगा ध्वज होता। तुम्ही पाहिलं असेल फेसबुकवर। आणि एवढा अभिमान वाटला की त्या तिरंगा ध्वज नसण्याचं कारण पंडित जवाहरलाल नेहरू होते आणि आता तिरंगा ध्वज असण्याचं कारण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी। त्या काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये आपले सैनिक गस्त घालायचे तर त्यांना दगड फेकून मारायचे। त्या गुलमर्गमध्ये सोनमर्गमध्ये एक दिवस शाळा सुरू राहायची नाही, श्रीनगर बंद राहायचं। त्या लाल चौकामध्ये कोणाला जायची उजागरी नव्हती आणि आज पूर्ण भारतातले पर्यटक तिथे उपस्थित होते। त्या काश्मीरमधले श्रीनगरमधले काश्मीरी लोकांचे मुस्लिमच त्यांचे दुकानं खरेदी करणारे भारतातले सगळेजण। हा बदल केला फक्त आणि फक्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी।